अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. श्री स्वामी समर्थ कृपेने आपल्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण हो व आजचा दिवस तुम्हा सर्व भक्तांना सुखा समाधान मन आनंदाचं जावं हीच स्वामीचरणी इच्छा. तर मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा आपला विषय आहे गुरुपौर्णिमा व त्याविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया. तर गुरुपौर्णिमा ही 2024मध्ये 21 जुलै रविवारी आलेली आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दरवर्षी आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. ह्या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. भारतीय संस्कृतीत गुरुला ईश्वराचे स्थान दिले आहे. आई वडील हे आपले पहिले गुरु असतात. नंतर आपले शाळेतील शिक्षक हे आपले गुरु असतात. आपल्यालाही आपल्या आयुष्यात एक अध्यात्म गुरु असावा असे प्रत्येकाला वाटते. गुरु आपल्याला अज्ञानातून अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात. गुरुपौर्णिमा हा गुरुविषयी श्रद्धा कृतज्ञता व्यक्त करायचा दिवस आहे. गुरुचे महत्त्व हे कोणाला शब्दात व्यक्त करता येत नाही. स्वप्नांना बघायला वास्तव्याचे डोळे लागतात. स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते. यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात. या प्रयत्नांना बळ देण्यासाठी गुरुचे आशीर्वाद लागतात. शिष्याच्या मनातील वैचारिक गोंधळ दूर करणारा सकारात्मक दिशा दाखवणारा हा आपला गुरु असतो. गुरुंना नेहमी देवतुल्य मानले गेले. यशाची शिखरे गाठण्याची अनेक उदाहरणे दिसतात. ज्यांच्याजवळ गेल्यावर सगळं विसरता येईल. दुःख अडचणी त्रास संकट यांचं काहीच वाटणार नाही अशी एक जागा असा गुरु प्रत्येकजण शोधत असतो. आपण कोणाला गुरु करावं, कसे करावं, का करावं असे शेकडो प्रश्न आपल्याला पडलेले असतात. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला प्रामाणिकपणे विचारून एकच गुरुच्या सानिध्यात राहणं तितकंच महत्त्वाचं आहे. ज्या ठिकाणी तुमच्या आयुष्याला आधार मिळतो अशी व्यक्ती जी तुम्हाला सगळं विसरून वर्तमानात जगायला शिकवते अशी व्यक्ती शोधली पाहिजे. गुरु मार्ग दाखवतात. दत्त महाराज हेच ब्रह्मा, तेच विष्णू, तेच महेश आहेत. परब्रह्मही तेच आहेत. तसेच श्री स्वामी समर्थ हे दत्त महाराजांचे चालते बोलते रूप. प्रत्यक्ष दत्त महाराज म्हणजेच श्री स्वामी समर्थ. आपण त्यांना आपले गुरुपद घ्यावे, त्यांना गुरुपदी मानावे यासारखे दुसरे भाग्य नाही. कारण स्वामीच या चराचरात व्यापून उरले आहेत. एवढी श्रद्धा स्वामींच्या चरणात ठेवा की तुम्ही कुठेही गेला तर तुम्हाला स्वामीच दिसतील. म्हणून पाप ताप संकट दूर करायचे असेल तर त्याला एकच पर्याय स्वामीचरण. गुरुचरणी भाव ठेवला तर देव भेटायला वेळ लागत नाही. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सगळे स्वामी भक्त, स्वामींचे सेवेकरी भाग्यवान आहोत की आपले गुरुपद हे साक्षात स्वामी आहे. ह्या दिवशी आपल्याला आपल्या घरी किंवा स्वामी केंद्रात मठात जाऊन परब्रह्म स्वामींची मूर्तीला षोडोपचार पूजा व अभिषेक करावा. स्वामींना एक नारळ, एक गुलाबाचे फूल खडीसाखर अर्पण करावे. हात जोडून स्वामीला अशी विनंती करावी की स्वामी, आजपासून आपणच माझे माता पिता, माझे गुरुबंधू सखा वगैरे सर्व काही
तुम्हीच आहेत. आपणच माझे गुरु. इथून पुढे आपण आमचा सांभाळ करावा अशी विनंती करून स्वामींना अभिषेक केलेले 1 चमचा तीर्थ आपण आपल्या उजव्या हातात घ्यावे, म्हणजे गुरुपद घ्यावे. महाराजांना चाफ्याची फुले खूप प्रिय आहेत. या दिवशी एखादा गोडाचा पदार्थ नैवेद्य म्हणून स्वामींना दाखवावा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र 11 माळी अवश्य करावा. श्री स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचे पूर्ण 21 अध्याय पठण करावे. आपण कुठलीही सेवा करताना ती नियमाने होणे खूप गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या घरात सगळ्यात पहिलं स्वामींची मूर्ती किंवा फोटो हा तुमच्या घरात असलाच पाहिजे. स्वामींचं वाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आपल्यावर अशी वेळ येते की आपल्यासोबत कोणीच नसतात, पण आपले स्वामीच आपल्याबरोबर असतात. यथाशक्ती यथाभक्ती हा दिवस आपल्याला घालवायचा आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची पूजा केल्याने व त्यांचा आशीर्वाद घेतल्याने मनुष्याला मानसिक कष्टापासून मुक्ती मिळते, आत्मबळ वाढते. म्हणूनच आपण गुरूचा आशीर्वाद घेतला पाहिजे. आयुष्यातील सर्व अडचणी, बाधा, आजारपण गुरुकृपेने दूर होती. म्हणूनच स्वामी महाराजांची सेवा करायला विसरू नका. स्वामी समर्थ म्हणजे कोण? स्मरण करताच समोर उभे राहतात ते श्री स्वामी समर्थ. जे संकट तुमच्यापर्यंत पोचण्या अगोदर ज्या आपल्या मदतीला धावतात ते श्री स्वामी समर्थ. ज्या आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते श्री स्वामी समर्थ. सुखदुःखाच्या पलीकडील आहेत ते श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.